त्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्यावेळेला मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेले होते, माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला, त्यावेळेला त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पुन्हा एकदा पाहूया. तो राज ठाकरे आता मातोश्रीवरती या ठिकाणी आलेले आहेत. महापालिकेच्या कसल्या महापालिकेच्या आई आहे बरोबर. हो 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 थोडं समजून घ्या. येस. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे जोडले गेलेले आहेत. अंबादास दानवेजी, पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेट होतीये. राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत, तुमची पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं परवाच मी बोललो होतो, आपण 5 तारखेला मान्य राजशात गेले होते. आता मला असं वाटतं दोन कुटुंब नाही, ते एकच आहे सगळी मंडळी. आणि मग भेटतात याच्यात फार आपण प्रत्येक गोष्टीत आता युती होणार का, आता आघाडी होणार का, मला असं वाटतं हे काही एक स्वतंत्र विषय, कुटुंब एक स्वतंत्र विषय असतो, राजकारण एक स्वतंत्र विषय असतो. तर मला असं वाटतं कुटुंब म्हणून सगळे जर एकत्र जात असतील, राहत असतील, तर आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. संजय राऊतांकडून सातत्याने संकेत दिले जात आहेत की ठाकरे बंधू आगामी निवडणुका ज्या आहेत ते एकत्रितपणे लढवतील. मात्र प्रतीक्षा हीच आहे की याची अधिकृत घोषणा कधीपर्यंत होईल. लढवतील सांगितलं ना, संजय राऊत साहेबांनी सांगितलं. मी काय सांगा, ते शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत, नेते आहेत. त्यांनी सांगितलं म्हणजे एक गोष्ट सत्यच आहे. शिवसेना आणि हे उद्धव साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही एकत्र आलेलो एकत्र राहण्यासाठी. याचा अर्थ काय? याचा अर्थच तो आहे ना. दानवेजी, ठाकरे ब्रँडचा उल्लेख हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होतोय. हा ठाकरे ब्रँड आगामी काळामध्ये करिश्मा करून दाखवेल? पण ज्या अर्थी चहा प्यायला गेले, पाणी प्यायला गेले, जेवायला गेले, तरी तुम्ही लोक न्यूज म्हणजे दखल घेता, याचाच अर्थ काहीतरी आहे ना. नाही तर तुम्ही असे बाकी कोणी गेल्यावर चॅनलवाले विचारत असतात का? हो, ज्या अर्थी ठाकरे इकडे गेले किंवा तिकडे गेले तरी तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवता, त्याच्या बातम्या बनता, त्याचा फोनो घेता, याचाच अर्थ त्याच्यात ताकद आहे ना, शक्ती आहे ना त्या विषयात. नाही, आम्ही फोनो घेतो, प्रतिक्रिया घेतो, मात्र त्यासोबतच महायुतीकडून टीका सुद्धा होते ना दानवेजी. टीकाला का टीका? राजकीय पक्ष काय एकमेकांचं काय एकमेकाच्या विरोधात काय लगे स्वागत करत असतात का? टीका करणं म्हणजे का महायुती काय आमचं अभिनंदन करेल का, आमच्या शुभेच्छा करेल का? ते तर आम्हाला टीका करणार. त्याच्या काय असं टीका होतच असतात. आम्ही नाही करत त्यांच्यावर टीका करत. हे काय हे राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी एकमेकांवर होणारच आहे. त्याच्यात फार वेगळं काही असायचं काय कारण आहे? मात्र दानवेजी, महायुतीकडून सातत्याने असं म्हटलं जातं की 2 ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी काही एक फरक पडणार नाही. त्यांना वाटू द्या, एखादं वाटत असेल त्यांना तर त्याच्याविषयी मी काय फरक पडेल, मी म्हणेल फरक पडेल, ते म्हणतील पडणार नाही. पण याच्यातून काळ आणि वेळ ठरवेल ना, पडेल का नाही पडेल. ठीक आहे, धन्यवाद दानवेजी. तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी. अंबादास दानवे आपल्यासोबत होते. मनसे